मी काय बोललोच नाही, त्यांना पण माहिती आहे. वडिलांना इज्जत देतो तर वडील इज्जत ठेवली पाहिजे नको. हॅलो गाईज, आपलं स्वागत आहे आपल्या मंडई या यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवस मी व्लॉग नव्हता टाकला कारण की आमचा मंडईचा ग्रुप, त्यावरूनच आम्ही ह्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा मंडळी ठेवलं आहे. आमच्या मंडळी ग्रुपचं आता आजकाल भेटणं होत नाही आहे, त्यामुळे आम्ही कुठे जात नाही, त्यामुळे आपले व्लॉग्स नाही येत नाहीत यूट्यूब चॅनलवर. आज मी विचार केला की आता मी चाललो आहे माझ्या गावी, म्हणजे वैभवडी कोकणात जातो आहे. तर बोललो यावेळेला आता बरेच दिवस यूट्यूब चॅनलवर आपले ब्लॉग्स आले नाहीत, तर आता ब्लॉग काढूया. आता आहे मी दिवा स्टेशनवरती. आता दिवा स्टेशनवरनं आता गाडी आहे दिवा रत्नागिरी पॅसेंजर. मी एक्झॅक्ट राहतो सिंधुदुर्गला, म्हणजे सिंधुदुर्गामध्ये माझं गाव आहे. मी राहतो इथे दिव्यामध्ये. दिव्यावरनं दिवा पॅसेंजर ट्रेन आहे. आता दिवा पॅसेंजर ट्रेनमधनं मी जाऊ. आता रत्नागिरीला आम्हाला थांबावं लागणार आहे कारण की ही गाडी फक्त रत्नागिरीपर्यंत आहे. कारण की आम्हाला ट्रेनच्या तिकीट नाही भेटल्या, कारण की माझ्या दिदीची परीक्षा होती, त्यामुळे आमच्या तिकीट आम्ही कन्फर्म नव्हत्या केल्या. आता अचानक आम्हाला आमच्या गावी गोंधळ पण आहे, ते पण मी एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेईल. आमच्या गावचे पूजा आहे, गोंधळ आहे, त्या सगळ्या पूजा वगैरे असल्यामुळे आम्हाला अचानक आता घाई गडबडीत निघावं लागतं. त्यामुळे दिव्यावरनं ती गाडी असते, त्यामुळे काय आम्ही लगेच तिथे आलो. आता फक्त आम्हाला रत्नागिरी स्टेशनला जाऊन आम्हाला फक्त बसून राहावं लागेल. रात्री 1:30 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत, जेव्हा कोकणकन्या गाडी येत नाही तोपर्यंत आम्हाला कंटिन्यू बसून राहावं लागेल. आता बघू पुढे काय होते, कसं ट्रॅव्हल करते, आणि आपण ब्लॉग बघत राहा, इंटरेस्टिंग होईल. कारण की आता कोकणात चाललो आहे आपण. माझी मम्मी आलेली आहे, बघू शकता. माझी मम्मी गेली मागे, ड्रेसवरती आहे, ब्ल्यू ड्रेस. आता चाललो आहे आम्ही. इथे सगळी माझी फॅमिली बसलेली आहे, बघू शकता. मम्मी पप्पा दिदी. आता इथं आमचं सगळं सामान आहे. अजून माझा भाऊ वगैरे यायचा आहे, तर बघू. माझा अजून भाऊ वगैरे यायचा, भाऊ वगैरे येईल मग आम्ही निघू. ही ट्रेन अजून सुटायला खूप टाईम आहे. दादाचा बाबू आलेले आहे. आता दादा वगैरे आम्ही सगळे आलो आहे. आता ते बाहेर थांबले, अजून गाडी स्टार्ट नाही ना झाली, तर सगळे काय बोललोच नाही, त्यांना पण माहिती आहे. वडिलांना इज्जत देतो तर वडील इज्जत ठेवली पाहिजे नको. हॅलो गाईज, आता आपण दिव्यावरनं कधी आपली गाडी सुटली आहे आणि आता आपण पनवेलच्या पुढे आलो आहे. आता चालली आहे आता आपली गाडी हळूहळू आपण बघू शकता. आणि इथे आम्ही बसलो आहे, विंडो शीट भेटली आहे. आता बघू आपला अजून प्रवास कुठे होता. आता तसं पनवेलला पोचतो, गाडी रत्नागिरीला 1:30ला जाईल. आता बघूया आता हे कोणतं स्टेशन आलं आहे. सोमटणे नावाचं स्टेशन गेलं. आता बघू आपण कसं काय ते. हे सोमटणे स्टेशन. आता ह्या पुढे अजून असे खूप स्टेशन आहेत. त्यानंतर शेवटी लास्टला रत्नागिरी स्टेशन, तिथे आम्ही उतरणार. हे बघा सोमटणे. कोकणात जाणं
गर्दीच गर्दी, नुसती गर्दी. आता आपण बघू शकतो पूर्ण वर वगैरे सगळे असे बसलेले आहेत. पण आमच्या कोकणात जाताना एक चांगलं आहे की आमच्या इकडे गाडीमध्ये सगळं काही भेटतं, चायपासून जेवणापर्यंत सगळं. हा बघा आमच्या बारका, नको नको आमच्या बारका. आता बारका काय नाही काय खातोय. इथं खाण्यापिण्याची जाम सोय असते या गाडीत. आता आपली गाडी थांबली आहे, कोणत्या स्टेशनला थांबले ते एक्झॅक्ट नाही माहिती. आय थिंक पेन स्टेशनला थांबले. आता सगळे उतरलेत वगैरे अर्धी जण, आपण बघू शकता. हे बघा, पण गाडी बघा, गाडी सगळ्याच्या वरपासून खालपर्यंत सगळे असे बसलेले आहेत. मला नशी म्हणायची विंडो सीट भेटली. आता मी इथे बसलेलो आहे. दिलं पैसे माझ्या दादाचा पोरगा ज्यूस पितोय, ज्यूस. बाबू ए स्वराज, काय पितो तू? ज्यूस पितो. आत्ता कुठे गर्दी खाली झालेली आहे. आता जशी अशी ट्रेन पुढे पुढे चालली आहे तशी तशी गर्दी कमी होत चालली आहे. आता बघू शकता पूर्ण आता गर्दी खाली आलेली आहे, वर वगैरे बसलेले. आता नाही, आता सगळे झोपलेले ते बघा. माझी फॅमिलीमधले अर्धे जण झोपलेले आहेत, पप्पा दिदी वगैरे सगळे झोपले. आपण बघू शकता. आता माझी एक मैत्रीण अंकिता नावाची कॉलेजमध्ये फ्रेंड आहे, ती पण ह्याच गाडीत आहे. आता बघू आपण तिला भेटू, ती बोलली आपण भेटूया. बघू थोड्या वेळात भेटू. हा माझा दादाचा मुलगा रडते बघा, हा बघ नुसता रडतो. जो वैतागला आहे, गरम होते त्याला खूप. आपण बोलायला अंकिता आपल्याला आता भेटलेली आहे. आम्ही एकाच ट्रेनमध्ये होतो, आम्हाला माहीत पण नव्हतं. मी जेव्हा तिची स्टोरी बघितली तेव्हा मला माहीत पडलं की याच ट्रेनमध्ये. म्हणून मी तिला विचारलं की अंकिता तुम्ही याच ट्रेनमध्ये, तेव्हा तिने मला सांगितलं की हां याच ट्रेनमध्ये. मग तिला बोललं भेटूया भेटूया भेटूया. एक तर मी एंडिंगच्या डब्यात आहे, मी स्टार्टिंगच्या डब्यात आहे, त्यामुळे आता मी कसं शोधत 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 आलो, शेवटी भेटली. आता बघूया, आता बोलत होतो. आता तुम्हाला बोलले ना ब्लॉग इंटरेस्टिंग होत जाणार. बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडते तर कमेंट करा. आता वाजलेले रात्रीचा 1. अजून आम्ही पोचलो नाहीत रत्नागिरीला. रत्नागिरीला पोचायला अजून बराच वेळ लागेल. आता आम्ही आहोत संगमेश्वरला. संगमेश्वर रोड इथे आहेत आता. तर बघूया पुढे काय काय घडतं आहे, कारण की हा ब्लॉग कंटिन्यूस असं करत राहिलो तर खूप मोठं होईल, खूप लेंदी होईल. त्यामुळे माझा विचार चालला आहे हा ब्लॉग मी रत्नागिरीलाच एंड करतो आणि याच ब्लॉगचा मी सेकंड पार्ट म्हणून रत्नागिरी ते माझं गाव इथपर्यंत मी सेकंड ब्लॉग हा असा कंटिन्यू करतो. म्हणजे याचाच पार्ट 2 कोकण ट्रिप पार्ट 2 हा ब्लॉग आपण कंटिन्यू करू. आता बघूया काय काय घडतं. आता या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, अचानक आम्हाला माहीत पण नव्हतं की माझ्या आणि अंकिताची भेट होईल. पण ती पण ह्याच गाडीत, मी पण ह्याच गाडीत. मग शेवटी आम्ही भेटलो वगैरे. आता पुढे काय काय होतं बघूया. एकतर या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच की भांडणं झाली वगैरे. आता खूप मजा येईल मला, म्हणजे ब्लॉग बघताना. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होईल. अजून गाडी संगमेश्वर रोडवरून सुटली नाही, तुम्ही बघू शकता. अजून तशी अजून गाडी सुटली नाही आहे. आता गाडी कधी सुटेल काय माहिती. कोणतरी गाडीच्या क्रॉसिंगसाठी थांबली आहे. त्या कोकण रेल्वेमध्ये पॅसेंजर गाडीमधनं जाणं म्हणजे असं असतं. आता आम्हाला रात्रभर तिथे थांबायचं रत्नागिरीत. तुम्ही सेकंड पार्ट पण बघा, खूप इंटरेस्टिंग असेल. म्हणजे आम्ही इथे रात्रभर काय करू, त्यानंतर मग परत मग कोकणकडनं ट्रेन पकडणार आहोत आम्ही. तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. मी आता तुम्हाला सगळं हे तुमचा इंटरेस्ट नाही आलं, तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, खूप मजेशीर असेल. बघण्यासारखं पण खूप काही असेल ब्लॉगमध्ये. निसर्ग वगैरे, ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही निसर्ग वगैरे बघितलंच असेल. फायनली पोचलेलो आहोत आपण रत्नागिरी स्टेशनला. तुम्ही बघू शकतात रत्नागिरी स्टेशन आहे पोचलेलो आहे. आता पोचलो आहे. बघू, आता जाम दमलो आहे, कारण की घरचा पोरगा
म्हणजे एक प्रकारे सगळं हे बॅगा जेवढं सामान वगैरे आणलेलं ते उचलण्याचं, त्यामुळे माझा अवतार हा असा झालेला आहे. सगळ्या बॅगा वगैरे उचलून गाडी तुम्ही बघू शकता, त्या साईडला गाडी, त्या साईडच्या प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली आहे. ब्रिज वगैरे चढून या साईडला आम्ही आमच्या बॅगा आणल्यात. माझी फॅमिली वगैरे तिकडे बसलेली आहे. आता माझ्या मुताबिक आपल्या ह्या ब्लॉगचा एंड करायचा आहे, तर आपण ह्या ब्लॉगचा एंड इथे करूया. आता तुम्ही नक्की ह्यात आता थोड्या वेळानंतर मग मी पार्ट 2 सुरू करेल. पार्ट 2 हा ब्लॉगसुद्धा तुम्ही कंटिन्यू बघा. चला, पीस आउट. is deeply regretted. कृपया ध्यान दीजिए.